मित्रांनो, कोडिंग कट्टा हे आपलं मराठी YouTube चॅनल आहे आणि बरीचशी म्हणण्यापेक्षा सगळेच आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत किंवा व्ह्यूअर्स आहेत, ते मराठी आहेत. त्यांना मराठी भाषा समजते आणि मग मराठीतून आपण हे सगळे व्हिडिओ तयार करत असतो एआयशी रिलेटेड आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप सुंदर प्रतिसाद दिल्यामुळे माझाही उत्साह वाढतोय आणि मी खूप चांगल्या-चांगल्या नवनवीन कल्पना आपल्या या चॅनलवर घेऊन येतो आहे. आता एक 2 दिवसापूर्वी मला एक कमेंट केली संजय वाबळे सरांनी आणि त्यांनी मला असं सांगितलं, की "सर तुमचा व्हिडिओचा कन्सेप्ट खूप छान आहे. पण जर प्रॉम्प्ट मराठीमध्ये दिला तर अजून छान होईल. म्हणजे मराठी माणसांना तो प्रॉम्प्ट समजायला सोपा जाईल आणि मराठीतून प्रॉम्प्ट देता येतो आणि तो इफेक्टिव्ह ठरतो हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे." तर मग मी ठरवलं, की आपण याच्यावर एक व्हिडिओ तयार करूया आणि आजची व्हिडिओ आपण त्यासाठी बनवली आहे. Googleचं एक ओमनी नावाचं मॉडेल आहे, जे व्हिडिओ बनवण्यासाठी अफलातून आहे. आता तुम्ही या व्हिडिओ बघा. या व्हिडिओ सगळ्या ओमनी मॉडेलमध्ये तयार केलेल्या आहेत. हा मराठी प्रॉम्प्ट कसा असेल, हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे. आवडली तुम्हाला व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एआय शिकण्याची मजा आपल्या चॅनलवर तुम्ही घेत राहा. चला बघूयात आपण मराठी प्रॉम्प्ट देऊन अशा प्रकारच्या व्हिडिओ कशा तयार करायच्या. बघा आता ह्या ज्या व्हिडिओज आहेत, ह्या तयार करण्यासाठी आपण मराठीमध्ये प्रॉम्प्ट लिहून घेतले. आता मी तुम्हाला प्रॉम्प्ट दाखवतो मराठीमध्ये. आपण ते वाचूयात म्हणजे त्याचा कन्सेप्ट जो आहे तो तुमच्या लक्षात येईल. आता हा पहिला प्रॉम्प्ट जो आहे तो काय आहे बघा. एक अत्यंत वास्तववादी ज्याला आपण रिअलिस्टिक असं म्हणतो. अल्ट्रा रिअलिस्टिक. अत्यंत वास्तववादी सिनेमॅटिक आणि अखंड व्हिडिओ. सुरुवातीला एक लहान मुलगा आपल्या दोन्ही हातात एक सुंदर चित्र धरून उभा आहे. त्या चित्रामध्ये एक शांत, सुंदर लाकडी घर दिसत आहे. कॅमेरा हळू-हळू त्या चित्राकडे झूम करू लागतो. झूम करत-करत संपूर्ण फ्रेममध्ये फक्त ते घर दिसू लागते. कॅमेरा घराच्या खिडकीकडे सरकतो. अचानक खिडकी आपोआप हळूवार उघडते. कोणताही कट न करता कॅमेरा त्या उघडलेल्या खिडकीतून घराच्या आत प्रवेश करतो. घराच्या आत अपेक्षेपेक्षा अनेक पटीने मोठे, भव्य आणि आलिशान जग दिसते. उंच छत, सुंदर झुंबर, प्राचीन फर्निचर, भव्य जिने आणि उबदार प्रकाश त्या वस्तूमधून पुन्हा एक नवीन अद्भुत विश्व उघडते. प्रत्येक नवीन वस्तूच्या आत आणखी एक मोठे आणि वेगळे जग लपलेले असते. प्रवास अखंड सुरू राहतो. एक पुस्तकाच्या पानातून एक प्राचीन ग्रंथालय उघडते. एका घड्याळाच्या डायल मधून वेळेचे अद्भुत विश्व दिसते. एका काचेच्या बाटलीतून रंगीबिरंगी जंगल दिसते. एका छोट्याशा दिव्यातून तारकांची भरलेली आकाश उलगडते. प्रत्येक वेळी कॅमेरा कोणताही कट न करता स्मूथ पद्धतीने झूम करत नवीन जगात प्रवेश करतो. प्रत्येक नवीन जग मागील जगापेक्षा अधिक विशाल आणि सुंदर आणि अधिक आश्चर्यकारक वाटते. शेवटी कॅमेरा एका छोट्याशा शंकाकडे झूम करतो. शंकाच्या आतून बाहेर पडताच एक अनंत भव्य आणि शांत समुद्र समोर उलगडतो. निळ्याशार पाणी क्षितिजापर्यंत पसरलेल्या लाटा, संध्याकाळचा सोनेरी सूर्यास्त, समुद्रावर चमकणारे सूर्यकिरण, मंद वारा आणि अत्यंत शांत वातावरण. कॅमेरा हळूहळू मागे सरकतो आणि त्या भव्य समुद्राच्या दृश्यावर स्थिर होतो. संपूर्ण व्हिडिओमध्ये एकही कट नसावा. सर्व ट्रान्झिशन्स नैसर्गिक, अखंड आणि जादुई असाव्यात. फोटो रिअलिस्टिक हॉलिवूड दर्जाची सिनेमॅटोग्राफिक 8K अल्ट्रा डिटेल स्मूथ कॅमेरा मुवमेंट रिअलिस्टिक फिजिक्स. आता हे जे शब्द आहेत जे कॅमेरा मुवमेंट वगैरे हे इंग्लिशमध्ये या ठिकाणी लिहावे लागतात. त्यामुळे आपण ते तिथे कॉपी पेस्ट करून इंग्लिशमध्ये ठेवले. आता निगेटिव्ह प्रॉम्प्ट म्हणजे काय करू नको हे पण आपण त्याला सांगितलंय बघा. निगेटिव्ह प्रॉम्प्ट मध्ये काय म्हटलंय बघा. कार्टून शैली नको, अॅनिमे नको, सीजीआय सारखा कृत्रिम लूक नको, कमी दर्जाची गुणवत्ता नको, धूसर दृश्य नको, त्यानंतर फ्लिकरिंग नको, कॅमेरा शेक नको, अचानक कट्स नकोत, विकृत हात किंवा चेहरे नकोत, वस्तूंचे अनैसर्गिक आकार नकोत, हॉरर किंवा भयावह वातावरण नको, हिंसा नको, ग्लिचेस नकोत, कोणताही मजकूर, लोगो किंवा वॉटरमार्क नको. म्हणजे आता इथे आपण त्याला काय नको हे देखील सांगितलं. मग आता हा जो प्रॉम्प्ट आहे हा मी प्रॉम्प्ट दिला आणि ती जी तुम्ही त्या मुलाच्या हातातली व्हिडिओ बघितली ती तयार झाली. हा सेकंड प्रॉम्प्ट त्याच पद्धतीचा आहे. मी आता ही प्रॉम्प्टची जी फाईल आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो याची लिंक. तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या आणि त्या दोघं व्हिडिओ क्लिप ज्या तुम्ही बघितल्या
त्या या प्रॉम्प्टच्या साह्याने तयार केलेल्या आहेत. चला आता आपण एक व्हिडिओ क्लिप कशी बनवायची ते बघूयात. आता हा जो प्रॉम्प्ट आहे हा संपूर्ण प्रॉम्प्ट मी इथून कॉपी करतो. तुम्ही देखील अशा पद्धतीचे प्रॉम्प्ट आता लिहू शकतात. आणि आता व्हिडिओ बनवण्यासाठी मी गुगलचंच एक मॉडेल आहे ज्याचं नाव आहे गुगल फ्लो. तर मी गुगल फ्लो मध्ये आलेलो आहे आणि इथे आपल्याला ती व्हिडिओ तयार करायची आहे. बघा आता गुगल फ्लो मध्ये जेव्हा तुम्ही न्यू प्रोजेक्टवर क्लिक करतात आणि इथे येतात तेव्हा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ ऑप्शन दिसतो. व्हिडिओ ऑप्शन मध्ये तुम्ही व्हिडिओ इन्ग्रेडियंट्स हे ऑप्शन ठेवायचे. व्हिडिओची जी साईज आहे ती 16:9 रेशो ठेवायचा आहे, म्हणजे ती वाईड स्क्रीन मध्ये दिसते. एक व्हिडिओ आपल्याला बनवायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉडेल कुठलं चूज करायचं, तर ओमनी फ्लॅश मॉडेल चूज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला टाइम द्यायचा आहे 10 सेकंद आणि इथे तुम्हाला तो प्रॉम्प्ट जो आहे तो टाईप करायचा आहे, जो आपण मराठीमध्ये लिहून घेतलाय आणि बस या ठिकाणी मी रन करतो. आता आपली व्हिडिओ काही मिनिटात इथे तयार होईल. तयार झालेली व्हिडिओ आपण मग बघूया. बघा आता आपली व्हिडिओ तयार झालेली आहे. आपण याला फुल स्क्रीन करून प्ले करून बघूया. म्हणजे आता जशा पद्धतीने कल्पना आपण करतो मराठीमध्ये, त्या कल्पनेचं रूपांतर इथे व्हिडिओमध्ये होताना दिसतं. आता जो सेकंड प्रॉम्प्ट मी त्या फाईलमध्ये दिलेला आहे तो तुम्ही स्वतः ट्राय करा आणि त्याच्याने जी व्हिडिओ तयार होईल ती तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. आणि आजची व्हिडिओ खास मराठी माणसांना मराठी प्रॉम्प्टमध्ये आपण कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायची यासाठी मी बनवली. व्हिडिओ कशी वाटली ते सांगा, कमेंट करा, लाईक करा. चला आपण थांबूयात आणि भेटूयात पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.